असं कधी झालंय का की आपण रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो आणि नंतर वाटतं, अरे रे, हे बोलायला नको होतं, खूप पश्चाताप होतो नाही का? पण मग प्रश्न उरतोच की त्या शब्दांनी जी जखम होते ती कधी भरून येते का? चला, आज आपण याच गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करूया. हाच हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आजची आपली सगळी चर्चा आहे ना, याच प्रश्नाभोवती फिरणार आहे. खरंच शब्दांनी दिलेला घाव कधी पूर्णपणे भरतो का, की त्याचा व्रण मागे राहतोच? बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधायला ना आपण एका छोट्याशा बोधकथेची मदत घेऊया. ही गोष्ट आहे एका लहान मुलाची, ज्याला ना एक मोठी समस्या होती. तर हा जो लहान मुलगा होता ना, त्याचा स्वभाव जरा तापट होता. म्हणजे त्याला राग अजिबातच आटोक्यात ठेवता यायचा नाही. गोष्ट अगदी साधी वाटतेय हो ना, पण बघा, या साध्या गोष्टीतून आपल्याला खूप मोठा बोध मिळणार आहे. मग त्याच्या वडिलांनी एक उपाय शोधला. त्यांनी त्याला एक काम दिलं. म्हणाले, जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा बागेतल्या कुंपणावर जाऊन एक खिळा ठोकायचा. आणि तुम्हाला माहित आहे, फक्त पहिल्याच दिवशी त्याने किती खेळ ठोकले असतील? 1, 2, 10 नाही, तब्बल 37. विचार करा, एका दिवसात 37 वेळा राग येणं म्हणजे काय? आता इथून पुढे गोष्टीत एक मस्त वळण येतं. कारण वडिलांनी शोधलेला हा उपाय फक्त खिळे ठोकण्यापुरता नव्हता. तो खूपच वेगळ्या आणि खरं सांगायचं तर खूप प्रभावी होता. तर नियम अगदी साधा होता. पायरी क्रमांक 1, जेव्हा राग येईल तेव्हा एक खिळा ठोकायचा. आणि दुसरी, तितकीच महत्वाची पायरी, ज्या दिवशी राग येणार नाही त्या दिवशी एक ठोकलेला खिळा काढून टाकायचा. किती सोपं वाटतंय ना, पण ह्यात खूप मोठा अर्थ दडला होता. आणि मग काही दिवसांनी त्या मुलाला एक जबरदस्त गोष्ट लक्षात आली. त्याला कळालं की अरे, रोजच्या रोज हे खिळे ठोकण्यात जेवढी मेहनत लागतेय ना, त्यापेक्षा आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं कितीतरी सोपं आहे. हा त्याच्यासाठी खरंच एक खूप मोठा साक्षात्कार होता. मग काय, प्रवास सुरू झाला. पहिल्या आठवड्यात तर खूप खिळे ठोकले गेले, पण जसजसे दिवस पुढे गेले तसतशी खिळ्यांची संख्या कमी कमी होत गेली. आणि मग अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी त्याला एकदाही राग आला नाही आणि एकही खिळा ठोकावा लागला नाही. दिवसांमागून दिवस गेले आणि शेवटी तो क्षण आलाच, जेव्हा त्या कुंपणावरचा शेवटचा खिळाही निघाला. मुलाला तर इतका आनंद झाला. त्याला वाटलं, चला, आपलं काम पूर्ण झालं, आपण यशस्वी झालो. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. खरी शिकवण, खरा बोध तर अजून बाकी होता. मुलाला वाटत होतं की सगळं काही ठीक झालंय, पण तेव्हाच वडिलांनी त्याला जवळ बोलावलं आणि एक खूप महत्वाची गोष्ट दाखवली. ते म्हणाले, बाळा, तू खूप चांगलं काम केलंस, यात शंकाच नाही. पण आता जरा त्या कुंपणाकडे बघ. त्या कुंपणावर पडलेली ही छिद्र बघ. हे कुंपण, हे आता पूर्वीसारखं कधीच होऊ शकणार नाही. त्यांनी खिळे नाही दाखवले, तर खिळ्यांनी मागे सोडलेली छिद्र दाखवली, जे व्रण कायमचे होते. बरोबर. या छिद्रांना आपण व्रण म्हणतो. व्रण म्हणजे काय? तर जखम बरी झाल्यावरही मागे राहणारी खूण. ही झाली शारीरिक व्याख्या. पण याचा जो भावनिक अर्थ आहे ना, तो खूप खूप खोल आहे. आता या कथेतून आपल्याला काय शिकायचंय त्याकडे वळूया. कारण ही गोष्ट फक्त त्या एका मुलाची किंवा त्या कुंपणाची नाहीये. ही गोष्ट कुठेतरी आपल्या सगळ्यांची आहे. वडिलांनी मुलाला समजावून सांगितलं, जेव्हा तू रागाच्या भरात कोणाला काही बोलतोस ना, तेव्हा ते शब्द अगदी या खिळ्यांसारखेच काम करतात. ते दुसऱ्याच्या मनात एक जखम, एक व्रण सोडून जातात. तुम्ही नंतर भलेही माफी मागाल, पण तो व्रण तसाच राहतो. हे आणखी सोपं करून सांगण्यासाठी वडिलांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, विचार कर, तू एखाद्याला चाकू मारलास आणि नंतर तो चाकू बाहेर काढलास. तू 1000 वेळा सॉरी म्हणशील, माफी मागशील, पण त्या जखमेचं काय? ती तर तिथेच आहे ना. आणि हाच या सगळ्याचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे दुःखाचं कारण दूर केल्याने दुःख नाहीसं होत नाही. जसं खिळे काढल्यावर कुंपणावरचे छिद्र बुजत नाहीत ना, अगदी तसंच माफी मागितल्याने शब्दांनी मनावर झालेले घाव पूर्णपणे भरून येत नाहीत. तो व्रण मागे राहतोच. म्हणून जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की आपण आपल्या प्रियजनांच्या, आपल्या नात्यांच्या कुंपणावर नकळतपणे असे किती खिळे ठोकतो आहोत आणि किती छिद्र मागे सोडत आहोत. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?